मनाविरुद्ध लग्न, एक नवीन हृदयस्पर्शी प्रेमकथा. पहिला अध्याय. तिचं हो, तिचं नव्हतं. पाऊस रिमझिम पडत होता. गावातील जुनी वाडा हवेली आज सजली असली तरी तिथे एक विचित्र शांतता होती. सुहाण्या वयाची अनाया लग्नाच्या कपड्यात आरशासमोर बसून होती. डोक्यावरचा लाल दुपट्टा सुंदर होता, पण तिच्या मनाचा रंग मात्र फिका झाला होता. आरशात दिसत होतं मेकअप केलेला चेहरा, पण डोळ्यात मात्र न बोलता येणारे हजारो प्रश्न. अनाया, सगळे तयार आहेत, बारात येत आहे. आईने हळूच म्हणत तिच्या खांद्यावर हात ठेवला. अनायाने हलकस मान हलवली. मन मात्र म्हणत होतं, हे लग्न माझं नाही, माझी निवड नाही. पण आज ती कुठे बोलू शकत होती? वडिलांच्या तब्येतीचा प्रश्न, घरची जबाबदारी, समाजाचं दडपण. ती स्वतःसाठी आवाज उठवूही शकत नव्हती. तिचं मन आजही एका नावात अडलं होतं, आर्यन. आर्यन आणि अनाया हे दोघं लहानपणापासून मित्र, मग मित्रापेक्षा काहीतरी जास्त. 2 वर्षापूर्वीपर्यंत त्यांचं प्रेम गावभर प्रसिद्ध होतं. दोघेही एकमेकांसाठीच जन्मलेत असं वाटायचं. पण नियतीला शांत गोष्टी आवडत नाहीत. तिला नाट्य हवं असतं. आर्यनच्या घरची आर्थिक परिस्थिती खराब होती. अनायाच्या वडिलांना वाटत होतं मुलीचं भविष्य सुरक्षित हवं. प्रेमाने पोट भरत नाही. आर्यन शहरात नोकरीसाठी गेला. एक स्वप्नासाठी अनायाला स्वतःच्या जोरावर मागण्याचा स्वप्न पण ते दोघं ठरवत होते. तोपर्यंत अनायाच्या घरच्यांनी तिच्या लग्नाची घाई केली आणि ती विनवणी करत असताना समाजाने तिच्या आवाजाला महत्त्व दिले नाही. लग्नाच्या 2 दिवस आधी रात्री उशिरा अनायाला खिडकीत एक सावली दिसली. आर्यन, त्याचा चेहरा पावसात भिजलेला, थकलेला आणि जखमी मनाने भरलेला. अनाया खाली धावत आली. आर्यन, तू आत्ता? त्याने तिचा हात घट्ट पकडला. अनाया, मला सांग, हे लग्न तू खरंच करतेस? तुला खरंच दुसरा कुणाचा हात धरायचाय? अनाया थिजून गेली. तिने तिच्या डोळ्याकडे पाहिलं. ते डोळे जे तिला नेहमी स्वप्न दाखवत होते. तिचा आवाज थरथरला. आर्यन, मी काय करू? माझ्या हातात काहीच नाही. आर्यन शांतपणे म्हणाला. मग एकदा एवढं म्हण ना की तू मला हवं नाहीस. अनाया रडत म्हणाली. मी ते कसं म्हणू? तू माझ्यासाठी आजही सर्व काही आहेस. हे वाक्य ऐकूनही आर्यन मागे सरकला. मग तू मला हरवत का चालली आहेस? त्या रात्री दोघे खूप रडले, पण काहीच बदललं नाही. नियती जिंकली, प्रेम हरलं. दुसऱ्या दिवशी मनपाट ढोल ताशांच्या आवाजात वर आला. सगळे हसत होते, पण अनाया मात्र जणू कुठेतरी गहिल्या खाईत पडत होती. फेरे सुरू झाले. प्रत्येक फेऱ्यासोबत तिच्या हृदयाचं तुकडं होत होतं. तेव्हा अचानक बाहेर गोंधळ झाला. काही लोक धावत धावत आले. अनाया, आर्यन, त्याचा ऍक्सिडेंट झाला आहे. अनाया जागच्या जागी थिजली. हातातील फुलं जमिनीवर पडली. ती एकदम उठली. मला त्याच्याकडे जायचं आहे. पण घरच्यांनी तिला खेचून बसवलं. लग्न अर्धवट सोडून तू कुठे जाणार? अनाया ओरडली. त्याच्यासोबतच माझं सगळं आहे. हा आवाज ऐकून सगळे शांत झाले. ती पहिल्यांदाच स्वतःसाठी ओरडली होती. अनाया लग्नाचा दुपट्टा उचलून धावत पळत रुग्णालयात आली.
पावलांवर पाय ठेवता ठेवता ती थकली होती, पण हृदय धडधडत होतं. आर्यन स्ट्रेचरवर पडलेला व डोळे मिटलेले, चेहरा रक्ताने भरलेला. अनाया त्याच्याकडे पळाली. त्याचा हात तिच्या हातात घेतला. आर्यन, डोळे उघड. मी आले. तुझ्या सोबत आहे. कोणी आता तुला माझ्यापासून दूर करू शकत नाही. शांततेत फक्त मशीनची बीप आवाजत होती. हळूहळू त्याची पापण्या हलल्या. त्याने हसण्याचा प्रयत्न केला. अनाया, तू आलीस? त्याचा आवाज कापत होता. हो आर्यन, मी कुठे जाणार होते? तू माझा आहेस. आर्यनचा हात तिच्या गालावर फिरला. पण मग त्याने हळूच म्हणलं, तू खुश राहा अनाया, मी नसतानाही. तिच्या चेहऱ्यावरून रंग उडाला. आर्यन, नाही, तू मला सोडू शकत नाहीस. त्याने शेवटच्या वेळी तिचे डोळे पाहिले. त्याच्या ओठावर हलकेसे शब्द, तुझ्यासोबत राहण्याची नशिबाला हिंमतच नव्हती. आणि मशीनची रेषा सरळ झाली. आर्यन नाहीसा झाला. अनायाचं जग रिकामं झालं. काही दिवसानंतर अनाया लग्नात परत बसली. पण तिचं मन तयार नव्हतं. फक्त शांत, पोकळ, रिकामं फेरे होत होते. अशीच पुढे जात राहिली. परंतु प्रत्यक्षात ती कोणाच्याच नव्हती. तिचं हृदय तिथेच पडत होतं, त्या रुग्णालयाच्या थंड खोलीत. लोक म्हणाले, जीवन पुढे जातं, पण प्रेम मात्र तिथेच थबकलं होतं. आजही अनाया दरवर्षी आर्यनच्या फोटोसमोर लाल दुपट्टा ठेवते आणि म्हणते, तुझ्यासोबत राहू नाही शकले, पण तुझ्यावर प्रेम करणे कधीही थांबवू शकत नाही. मनाविरुद्ध झालेलं लग्न आजही तिच्या गळ्यावरील मंगळसूत्रासारखं आहे. जीवनभराचं, पण मनाशिवायचं तिचं प्रेम पूर्ण नाही झालं, पण तिचं प्रेम खरं होतं. तर कशी वाटली कथा सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. तर भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. अशाच नवीन कथेसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये.